नमस्कार मित्रांनो, मी अमर स्पर्धा मित्र चॅनलमध्ये आपलं स्वागत करतो. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत HSC म्हणजे 12th बोर्डसाठी जो रायटिंग स्किलचा टॉपिक आहे. या रायटिंग स्किलमध्ये आहे एक अपील रायटिंग. तर मित्रांनो, हा अपील रायटिंग प्रश्न तुम्हाला 4 मार्क्ससाठी विचारण्यात येतो आणि सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे, कारण हा जर प्रश्न सोडवला तर तुमचे ग्रामरचे कुठलेही मार्क कटणार नाही आहेत. त्यामुळे हा टॉपिक किंवा हा कन्सेप्ट अत्यंत महत्त्वाचा आहे. या व्हिडिओमध्ये आपण उदाहरणासहित हा पूर्णपणे समजून घेतलेला आहे. चला तर मित्रांनो, वेळ न दवडता आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया आणि आपण जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. बघा, अपील रायटिंग जर तुम्हाला लिहायची असेल तर त्यासाठी महत्त्वाचे काही रूल्स आहेत. पहिला रूल बघा, अपील रायटिंग म्हणजे आव्हान लेखन करत असताना चारी बाजूनी बॉर्डर सीमारेषा आखावी. मित्रांनो, तुम्हाला अपील लिहायचं आहे. अपीलसाठी काय वेगवेगळे टॉपिक असणार आहेत. तर एखादं असेल बघा, ब्लड डोनेशन कॅम्प असेल, दुसरं असेल आय डोनेशन असेल, तिसरं कदाचित असेल प्लांटचं असेल किंवा आपण म्हणूया ट्री प्लांटचं असेल किंवा आपण क्लिनलीनेस कॅम्पेन असेल, असे वेगवेगळे अपील असतील. तर त्या अपील तुम्हाला लिहायचे असतील तर अपील लिहित असताना सर्वप्रथम तुमच्या उत्तरपत्रिकेवरती एक बॉर्डर काढायची किंवा चौकोनी स्क्वेअर असा काढायचा सर्वप्रथम. नंतर मित्रांनो बघा, विषयाशी संबंधित उजव्या किंवा डाव्या कोपऱ्यात एक किंवा दोन प्रतिमा किंवा इमेजेस काढावे. मित्रांनो, तुम्हाला अपील सांगितलेली आहे ट्री विषय, ट्री प्लांटेशन विषय. तर तुम्ही एक डाव्या कोपऱ्याला एक झाड आणि उजव्या कोपऱ्याला एक झाड असं काढू शकता. तिसरा पॉईंट बघा, ज्या विषयावर तुम्हाला लेखन करायचं आहे त्याचं नाव ठळक अक्षरात व मोठ्या अक्षरात म्हणजे कॅपिटल लेटर लिहा. मित्रांनो, तुम्हाला जो टॉपिक दिला आहे ना, त्या टॉपिकचं तुम्हाला नाव लिहायचं, ते मिडलमध्ये लिहायचं व्यवस्थितपणे आणि ते कॅपिटल लेटरमध्ये ठळक अक्षरात लिहायचं. ओके. पुढचं बघा, 4 नंबर, विषयाशी संबंधित आकर्षक घोषवाक्य लिहावी. मित्रांनो, घोषवाक्य म्हणजेच काय तर स्लोगन. तर जो विषय दिलाय, टॉपिक दिलाय, त्याच्याशी संबंधित स्लोगन तुम्हाला याच्यामध्ये टाकायचे. म्हणजे कुठलेही तुम्हाला लांब लचक सेंटेन्स लिहायची गरज नाहीये. पुढचा 5 नंबरचा पॉईंट बघा, तुम्हाला आयोजकाचं नाव लिहायचं, सहसा संस्थेचं नाव, म्हणजे हा कार्यक्रम कुणी आयोजन केलेला आहे त्याचं तुम्हाला नाव लिहायचं. नंतर मित्रांनो, तुम्हाला मेन्शन करायचं आहे हा कार्यक्रम कुठे आहे, तर त्याचं स्थळ लिहायचं, म्हणजे त्याचं व्हेन्यू लिहायचं आहे. नंतर तुम्हाला तो कधी आहे याचा वार लिहायचा आहे, त्याची तारीख लिहायची आणि तो किती वाजता याचा वेळ सुद्धा तुम्हाला लिहायचा आहे. नंतर बघा 6, प्रश्नातील सर्व मुद्द्यांचा समावेश मोजक्या पण प्रभावी भाषेत तुम्हाला करायचा आहे. बघा, आता मित्रांनो, हा प्रश्न सोडवायचा असेल तर त्यासाठी मार्किंग सिस्टीम काय. तर बघा, प्रेझेंटेशन ऑफ कंटेंट, तुम्ही कशा पद्धतीने या मुद्द्याचं सादरीकरण करता यासाठी तुम्हाला 2 मार्क देण्यात आले आहेत. नंतर बघा, कन्व्हिन्सिंग लँग्वेज, तुमच्या स्लोगन मार्फत तुम्ही लोकांना या अपीलसाठी कसं कन्व्हिन्स करता, त्यांचं मत कसं बदलता, यासाठी 1 मार्क, म्हणजे छान स्लोगन लिहिले त्यासाठी 1 मार्क. नंतर बघा, इन्स्पायरिंग अँड मोटिवेशनल मेसेज, लोकांना इन्स्पायर करणारा, प्रेरणा देणारा एखादा मेसेज लिहिला तर त्यासाठी तुम्हाला 1 मार्क. अशा पद्धतीने हा टोटल 4 मार्कचा प्रश्न असलेला आहे. ओके. आता मित्रांनो, बघूया आपण उदाहरण. बघा, प्रिपेअर अन अपील ऑन द टॉपिक ट्री प्लांटेशन कॅम्पेन विथ द हेल्प ऑफ फॉलोइंग पॉईंट्स. बघा, प्रिपेअर अन अपील, तुम्हाला एक अपील लिहायची आहे आणि पॉईंट दिलेला आहे बघा, ट्री प्लांटेशन कॅम्पेन म्हणजे झाडे लावा मोहीम, या विषयावरती तुम्हाला अपील लिहायची. आता पॉईंट कुठले दिलेत बघा पेपरमध्ये, हा पूर्ण पेपरमध्ये असणार हा PYQ प्रश्न आहे. इम्पॉर्टन्स ऑफ ट्रीज, झाडाचं महत्त्व. दुसरं, कॅची स्लोगन्स म्हणजे आकर्षक अशी घोषवाक्य लिहायची. नंतर कार्यक्रम कुठे आयोजित केला आहे त्याचं व्हेन्यू, त्याचं स्थळ आणि नंतर डेट आणि टाईम लिहायची. नंतर रोल ऑफ ट्रीज इन नेचर, निसर्गामध्ये असणारी झाडांची भूमिका तुम्हाला त्यामध्ये थोडक्या पण प्रभावी शब्दात स्पष्ट करायचे. आणि ॲड युअर ओन पॉईंट्स, तुम्ही स्वतःचे सुद्धा काही पॉईंट यामध्ये ॲड करू शकता. आता बघूया मित्रांनो याचं उत्तर. बघा, तुम्हाला सांगितल्याप्रमाणे सर्वप्रथम काय करायचं, तर सर्वप्रथम आपल्याला एक चौकोनी बॉर्डर अशी तुमच्या पेपरमध्ये काढायची. ओके. नंतर मित्रांनो, तुम्हाला म्हणलं की डाव्या बाजूला एक झाड काढा, उजव्या बाजूला एक झाड काढा. डाव्या बाजूला बघा नॉर्मल प्रकारचं झाड आहे आणि इकडच्या साईडला क्रिसमस. तुमचा जो अपील आहे ती आकर्षक वाटावी या अनुषंगाने तुम्ही तिथे डायग्राम काढू शकता. ओके. काढल्या बघा आपण, इकडे एक डायग्राम आणि तिकडे एक डायग्राम, दोन्ही साईडला. नंतर मित्रांनो बघा, एक स्लोगन लिहिलं आपण, ट्रीज आर आवर बेस्ट फ्रेंड्स, झाडं कोण आहेत, तर झाडं आपले चांगले मित्र आहेत, असं स्लोगन लिहिलं. नंतर बघा 2 नंबरला आणखीन एखादी म्हण लिहिली बघा, प्लांट ट्रीज अँड सेव्ह लाईव्स, प्लांट ट्रीज, झाडे लावा आणि जीवन वाचवा, अशी स्लोगन लिहिली. तिसरा पॉईंट मित्रांनो, जो तुमचा विषय आहे, आपला विषय आहे ट्री प्लांटेशन प्रोग्राम, ट्री प्लांटेशन कॅम्पेन,
तो बघा एक स्क्वेअर इथे मध्ये छोटे बॉक्स केला आणि त्यामध्ये सर्व लेटर कॅपिटलमध्ये लिहिण्यात आलेले आहेत. तुम्ही बघू शकता ट्री प्लांटेशन कॅम्पेन, जो की तुमचा विषय आहे अपीलचा. नंतर मित्रांनो तुम्हाला टाकायची त्याची डेट, ओके, आणि त्याची वेळ म्हणजे कार्यक्रम कुठे. बघा ऑन लिहिलाय, ऑन संडे. मित्रांनो कोणताही वार लिहायचा असेल तर त्याच्यासमोर ऑन हे प्रिपोजिशन घेतलं जातं, म्हणून इथे आपण घेतलं ऑन संडे 14 जुलै 2025. बघा 14 जुलै 2025 हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे, ओके. आणि खाली लिहिली वेळ, वेळ किती आहे तर 10 वाजता हा प्रोग्राम सुरू होणार आहे. पुढे बघा, पुढे लिहिलं आहे आपण याचं स्थळ, म्हणजे कुठे प्रोग्राम आयोजित करण्यात आलेला आहे, ओके. तर बघा DSN महाविद्यालय परभणी येथे हा प्रोग्राम आयोजित करण्यात आलेला आहे, म्हणून त्याचं स्थळ सुद्धा लिहिलेलं आहे. बघा सुरुवातीलाच सांगितलं तुम्हाला महत्त्वाचं, जो प्रोग्राम आयोजित केला आहे त्याचं नाव लिहा कॅपिटल लेटरमध्ये, कुठे आयोजित केला आहे त्याचं एक नाव लिहा, ओके. किती वाजता आयोजित केला आहे ते तुम्ही सांगायचं तुम्हाला डिटेलमध्ये, आणि नंतर तुम्हाला सांगायचे रिमेंबर द बेनिफिट्स ऑफ ट्रीज. बघा झाडांचे बेनिफिट, झाडांचे फायदे काय हे तुम्हाला सांगायचं. बघा पहिला फायदा आहे गिव्ह ऑक्सिजन, झाडं काय करतात आपल्याला ऑक्सिजन देतात. 2 नंबर काय तर क्लीन द एअर, हवा काय करतात तर हवा शुद्ध करतात. नंतर आहे कूल द एन्व्हायरमेंट, जे पर्यावरण आहे त्या पर्यावरणाला थंड करण्याचं काम झाडं करतात. नंतर आहे प्रिव्हेंट सॉईल इरोजन, प्रिव्हेंट म्हणजे थांबवणे, सॉईल म्हणजे जमीन, इरोजन म्हणजे धूप. तर जी मातीची धूप होत असते ना तर झाडामुळे मातीची धूप कमी होते, थांबते. नंतर त्याला ब्रिंग रेनफॉल म्हणजे पाऊस, पाऊस कशामुळे पडतो तर झाडांचं प्रमाण जास्त असेल तर. नंतर आहे प्रोव्हाइड फूड, शेड आणि ग्रीनरी, हे झाडं आपल्याला फूड देतात, अन्न देतात, शेड सावली देतात, आणि ग्रीनरी हिरवीगार आपल्याला सावलीसुद्धा देतात. सगळीकडे हिरवळ पसरलेली असते, कशामुळे तर झाडांमुळे. शेवटचा मित्रांनो बघा, मोर ट्रीज मोर ऑक्सिजन मोर लाईफ. बघा मोर ट्री, जितके जास्त झाडं तितका मोर ऑक्सिजन, तितका जास्त ऑक्सिजन, आणि मोर लाईफ म्हणजे तुमचं जेवढा ऑक्सिजन मिळेल तेवढं तुमचं आयुष्यसुद्धा वाढणार आहे, या स्लोगन मार्फत सांगितलेलं आहे, ओके. तर मित्रांनो अशा पद्धतीने हा आपला अपील रायटिंग तुम्हाला या पद्धतीने करायची आहे, ओके. एवढं जरी लिहिलं तरी तुम्हाला ॲक्युरेट 4 असे मार्क मिळतात, कुठल्याही याच्यामध्ये ग्रामर वगैरे नाही आहे. आता मित्रांनो बघा दुसरा पॉईंट, ओके, म्हणजे दुसरा क्वेश्चन बघा. अपील रायटिंग युअर कॉलेज हॅज ऑर्गनाइज अ ब्लड डोनेशन कॅम्प इन कनेक्शन विथ द रिपब्लिक डे. यंग मेन आर एक्सपेक्टेड टू डोनेट ब्लड. प्रिपेअर अँड अपील विथ द हेल्प ऑफ फॉलोइंग पॉईंट्स. बघा अपील रायटिंग, तुम्हाला अपील लिहायची, ओके. कशाची तर युअर कॉलेज, तुमच्या कॉलेजने ऑर्गनाईज केलं, आयोजन केलं ब्लड डोनेशन कॅम्प, रक्तदान कॅम्पचं, ओके. कनेक्शन काय तर रिपब्लिक डे म्हणजेच काय तर 26 जानेवारी आहे. या 26 जानेवारीचा उद्देश लक्षात ठेवून कॉलेजनी रक्तदानाचा कार्यक्रम आयोजित केला. पुढे बघा, यंग मेन आर एक्सपेक्टेड टू डोनेट ब्लड, तरुण माणसांनी किंवा तरुण मुलांनी रक्त देणं एक्सपेक्ट आहे, अपेक्षित आहे. मग प्रिपेअर अँड अपील विथ द हेल्प ऑफ फॉलोइंग पॉईंट्स, खाली पॉईंट दिलेत, या पॉईंटचा आधार घ्या आणि अपील बनवा. बघा दिलं अँड इफेक्टिव्ह स्लोगन, स्लोगन कसे असले पाहिजे तर इफेक्टिव्ह, परिणामकारक स्लोगन असले पाहिजे. दुसरा दिला यूज अ लोगो ऑर पिक्चर, लोगो किंवा पिक्चर वापरायचे तुम्हाला, ओके. जसं तुम्हाला अगोदरच्या याच्यामध्ये सांगितलं राईट साईडला आणि लेफ्ट साईडला एक एक झाड काढा, तसंच आपण या प्रश्नामध्ये सुद्धा लोगो आणि पिक्चर घेतले. तिसरा आहे बघा ब्लड डोनेशन वर्दी कॉज, म्हणजे रक्तदान केलं तर एक वर्दी, एक फायदेशीर आहे किंवा त्याची खूप किंमत आहे किंवा खूप मोल आहे असं आपण त्याला म्हणतो. नो लॉस ऑफ स्ट्रेंथ, बऱ्याच जणांना वाटतं ब्लड डोनेट केल्याने आपली ताकद किंवा मजबूती कमी होते, परंतु तसं काही नसतं. पुढे बघा मोस्ट प्रिशियस ॲक्ट, हे मौल्यवान अशी कृती आहे. नंतर तुम्हाला मेन्शन करायचा टाईम, किती वाजता हा प्रोग्राम आहे, फेन्यू कार्यक्रमाचं स्थळ आणि त्याची तारीखसुद्धा मेन्शन करायची आहे. आणि शेवटचा अदर आयडियाज ऑफ युअर ओन, तुमच्या स्वतःच्या काही कल्पना यामध्ये थोडक्यात पण प्रभावी पद्धतीने ॲड करू शकता. बघा आता सर्वप्रथम तुम्हाला म्हणलं स्क्वेअर असा बॉक्स काढा, बॉर्डर काढा प्रश्नासाठीची, ओके. नंतर मित्रांनो बघा उजव्या आणि डाव्या बाजूला एक एक आकृती काढा. तर ब्लड डोनेशन, हा बघा एक ब्लडचा ड्रॉप आहे आणि त्या ड्रॉपमध्ये रिपब्लिकन डेचा आपला ऑकेजन आहे, त्यामुळे भारताचा तिथे नकाशा काढलेला आहे, ओके. भारताच्या तिरंग्याचा नकाशा काढलेला आहे. आणि 2 हात म्हणजेच काय तर त्या ब्लडला आपल्याला काय करायचं, सेव्ह करायचं, ओके. पुढचा बघा आता मित्रांनो, एक राईट साईडला सुद्धा आपण एक फिगर काढलेली आहे. ब्लडची एक बँक आहे आणि त्यातून एका व्यक्तीला ते ब्लड प्रोव्हाइड केलं जाते, पुरवलं जाते आणि त्याचा जीव त्यामार्फत वाचतो, हे त्यामार्फत संदेश दिला, ओके. चला फिगर झाला आपला. नंतर जायचं मित्रांनो एक कॅची स्लोगन, बघा
कम फॉरवर्ड डोनेट ब्लड. समोर या आणि ब्लडला डोनेट करा. ओके, हे कॅची स्लोगन. तुम्हाला जर वाटलं तर असं म्हणू शकता, रक्तदान हे श्रेष्ठ दान. ओके, त्या प्रकारचं. चला पुढे बघा, एक आपण आणखीन एक थोडंसं थोडक्यात म्हणलेले बघा, गिव्ह ब्लड अँड गिव्ह लाईफ. ओके, म्हणजे रक्त द्या आणि जीवन द्या. म्हणजे तुम्ही जर रक्त दिलं एखाद्याला तर त्याचं जीवनसुद्धा वाढू शकतं. म्हणजे रक्त देण्याचं काम आणि त्या व्यक्तीला जीवन देण्याचं कामसुद्धा तुम्ही करत आहात. पुढे बघा मित्रांनो, जो आपला मुद्दा आहे म्हणजे ज्यावर अपील सांगितले तो बघा, कॅपिटल लेटरमध्ये सर्व अक्षर लिहिले, त्याला एक बॉक्ससुद्धा करण्यात आलेला आहे. बघा अपील काय, तर ब्लड डोनेशन कॅम्प ऑन रिपब्लिक डे. म्हणजे प्रजासत्ताक दिनाचं औचित्य साधून ब्लड डोनेशन कॅम्पचं आयोजन करण्यात आलेलं आहे. पुढे बघा, आता पुढे लिहिलं आहे आपण की बाबा तारीख, त्याचा वार आणि किती वाजता आहे. बघा ऑन, वार सांगायचा असेल त्याच्यासमोर ऑन घ्यायचं. ऑन मंडे, ऑन ट्यूजडे, ऑन वेनसडे. तर इथे ऑन संडे घेतले. संडे यामुळे घेतलं की ब्लड डोनेशन कॅम्प जर संडेला आयोजित केला तर बऱ्याच लोकांना सुट्टी असते, त्यामुळे ते कार्यक्रमाला उत्स्फूर्तपणे सहभाग घेऊ शकतात. म्हणून संडे घेतला तिथे आणि तिथे तारीख टाकली 26 जानेवारी 2025. ओके, तारीख तुम्ही तुमच्या सोयीनुसार टाकू शकता, परंतु प्रजासत्ताकची तारीख 26 जानेवारीच आहे, त्यामुळे तीच टाकलेली बरं. पुढे टाईम टाकायचा बघा तुम्हाला, 10 AM to 4 AM. म्हणजे तुम्ही 10 वाजल्यापासून 4 वाजेपर्यंत केव्हा येऊ शकता आणि रक्तदान करू शकता. बघा हेडिंग टाकली, आपलं काय प्रोग्राम आहे अपीलचा, त्याची डेट वगैरे टाकली. आता मित्रांनो बघा, आता आपल्याला लिहायचं आहे की कार्यक्रम कुठे आयोजित करण्यात आलेला आहे, त्याचं स्थळ. तर बघा कार्यक्रम आयोजित केला आहे DSN महाविद्यालय ऑडिटोरियम परभणी येथे. ओके, आता मित्रांनो बघा आपण स्थळसुद्धा लिहिलं. त्यानंतर महत्त्वाचं काय, तर ब्लड डोनेट करण्याचे फायदे काय आहे की नाही, थोडक्यामध्ये आपण फायदे लिहू शकतो. तर बघा पहिला आहे फ्री हेल्थ चेकअप. बघा बऱ्याच जणांनी कधीच आपलं हेल्थ चेकअप केलं नसतं, म्हणजे आपल्या शरीरामध्ये ब्लड किती प्रमाणामध्ये आहे, हिमोग्लोबिनचं प्रमाण किती आहे, किंवा मला कुठले आजार तर नाही आहेत ना, तर ते त्या कॅम्पच्या माध्यमातून होऊ शकतं. त्याचं ब्लड ग्रुप त्याला माहिती होतं. ओके, आणि त्याला कुठले म्हणजे त्याच्यामध्ये व्यवस्थित हिमोग्लोबिन आहे का, RBC आहे का, ते सर्व त्याला माहिती होतं ब्लड डोनेटच्या माध्यमातून. म्हणजे फ्री हेल्थ चेकअपसुद्धा ब्लड डोनेट करण्याची तिथे त्याचं होणार आहे. दुसरी मदत काय, तर हेल्प्स ॲक्सिडेंट पेशंट अँड सर्जरी व्हिक्टीम. ज्या लोकांचा ॲक्सिडेंट झालेला आहे त्या लोकांना रक्ताची गरज लागते, त्यांना मदत होईल. दुसरं सर्जरी व्हिक्टीम, ज्यांची सर्जरी करायची आहे त्यांनासुद्धा मदत होईल रक्ताची. ओके, तिसरं बघा इम्प्रूव्ह हेल्थ. ब्लड तुम्ही तुमच्या शरीरातलं दिल्यामुळे तुमचं जे आपण काय म्हणूया रक्ताची जी निर्मिती होती ना परत परत होत असते, म्हणजे नवीन रक्त तयार होतं, म्हणजे त्याबद्दलच तुमची हेल्थसुद्धा सुधारते. नंतर बूस्ट कॉन्फिडन्ससुद्धा वाढतो तुमचा. नंतर बघा सर्टिफिकेटसुद्धा मिळणार आहे. सर्टिफिकेट मिळणं म्हणजेच काय, जर तुम्हाला इन केस फ्युचरमध्ये गरज लागली तर तुम्हाला सुद्धा ब्लड या सर्टिफिकेट मार्फत मिळू शकतं. पुढचं आहे मोस्ट प्रिशियस ॲक्ट, जो की त्या पॉईंटमध्ये लिहिला होता की हे काम कसं आहे, तर मौल्यवान असं काम आहे. ओके, नंतर बघा मित्रांनो एक छोटीशी तुम्हाला स्लोगन वगैरे लिहायचं बघा, डोनेट ब्लड टुडे. आज रक्तदान करा, सेव्ह अ लाईफ टुमारो. आणि उद्याचं जे जीवन आहे ते जीवन वाचवा, असं त्यांनी सांगितलं. आणि शॉर्टकट एकदा लेफ्ट साईडला लिहू शकता, जॉईन अस, म्हणजे कार्यक्रमाला तुम्ही जोडा किंवा यामध्ये सामील व्हा असं सांगायचं. तर अशा पद्धतीने हे तुमचा अपील रायटिंग लिहू शकता. ओके, आता मित्रांनो सर्वात महत्त्वाचं, आपण जर परभणीला असाल तर परभणीचा 12 बोर्डची आपली बॅच आहे. ओके, तर जिंतूर रोडला बॅच असते आपली ही, कंटक निवास शारदा कॉलेज समोर परभणी येते. आणि माझा मोबाईल नंबर आहे 8208253845. 3 महिन्याची बॅच आहे. आपल्याला जर जॉईन करायचं असेल तर संपर्क साधू शकता. दुसरी आहे मित्रांनो इंग्लिश व्होकॅब्युलरी आणि इंग्लिश ग्रामरची सुद्धा बॅच आहे आपली, स्पोकन इंग्लिशचा सुद्धा कोर्स आहे. तो जर जॉईन करायचा असेल तर या नंबरवरती मला कॉल करू शकता, 8208253845. चला मित्रांनो येथेच थांबूया. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.